सो आता आम्ही निघाले आमच्या ट्रिपवरती. सकाळचे 6:15 झालेत. आम्हाला 4.5 तासाचा प्रवास आहे आता पुढे. मी जातो आहे 300 किलोमीटर लांब डोंगरावर. टेम्परेचर आहे टेम्परेचर चांगलंच कमी आहे. 2 मिनटाचा मला 2 डिग्री 2 डिग्री अच्छा -4 डिग्री टेम्परेचर आहे. डबल जॅकेट घेतले, डबल मोजे घालणार आहे, ग्लव्स पण घालणार आहे. कारण की तिकडे आमचा मोठा प्लॅन आहे जरा गाड्यामध्ये फ्यूल भरतोय. पाहू शकता तुम्ही काटा चाललाय वरती. आता प्रवासामध्ये तर आम्ही झोपणार आहे. रात्री काय झोप झाली नाही कारण की आम्ही रात्री झोपून लगेच उठलो आहे 5-6 तासात काहीतरी. 5-6 माझं अजून कमी झाली. मग आता लवकरच भेटूया आम्ही उठल्यावर. जरा तुम्हाला आमच्या थोड्यावरून कळत असेल झोप येते दोघं. सो आम्ही झोप काढून परत येतो आणि जरा सिनरी वगैरे दाखवतो तुम्हाला. ये बी ऑन कर. गाइस भारी स्पॉट दाखवतो तुम्हाला. चला लेट्स गो. ओ माय गॉड, नदीमध्ये अजूनही बर्फ तरंगतोय. म्हणजे पाण्याचं टेम्परेचर खूप कमी आहे. मस्त धुकं झाली आहे सगळीकडे. आणि इथे तुम्ही बघू शकता रेंज. अरे रेंज आहेच ना, SOS लिहिलंय. SOS म्हणजे काय? सॉस. पाणी ओललं नाही, हे पाणी कडक आहे. हे बघा काय फोटोशूट चालू आहे दादाचा. मेन्स हेल्थ मॅगझिन वर येणार आहे. ब्लॉगर अभि आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये अपलोड करू आर्टिकलची लिंक. रस्त्यावर पण पूर्ण बर्फ आहे. स्पीड भरपूर स्लो झाली आहे पहिल्यापेक्षा. गाडी घसरायला नको. ऐकलं का? 20 मिनिट्स ब्रेक. हॉटेल्सला आलोय आम्ही. मस्त खाणार, मस्त लघवीला जाणार. जरा भारी छोटूसा टाउन आहे. याचं नाव काय दादा? काय? लिलुएट टाउनचं नाव आहे. मस्त एकदम डोंगरांच्या मध्येच. भारी इकडे टीम हॉटेल्समध्ये खाणार आम्ही. सगळ्यात स्वस्त हेच भेटतं इकडे कॅनडामध्ये पूर्ण टीम हॉटेल. मी इकडे आलोय. अजून यूट्यूबचा रेव्हेन्यू चालू झाला ना, तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा ना. आणि आजच्या ब्लॉगमध्ये मीच ब्लॉग करतोय. बाकीचे लोक सगळे कंटाळले. माझ्यासाठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा आज. तुम्हाला टीम हॉटेल दाखवलं. माहिती नाही इकडे अलाउड आहे की नाही शूटिंग, कळेल आपल्याला
बंद करायला सांगितलं मी. ते ऑर्डर करू शकतो पण आता काही गर्दी नाही तर काही गरज नाही. सगळं मिळतं, मफिन्स, चॉकलेट, कॉफी वगैरे सगळं, खायला पण ब्रेकफास्ट. चला खातो आता आम्ही. इथे बघा गाईज ऑर्डर टाकतो दादा. 3 झुणका भाकर. महंगा देतो 3 झुणका भाकर. हां. आणि गाईज तुम्हाला बोलायचंच विसरलो, आमचे व्ह्युअर्सला शुभ नाताळ. सगळीकडे क्रिसमस ट्री आहे, सगळी डेकोरेशन आहे, एकदम नाताळची वाईब आली एकदम. त्यानिमित्ताने आम्ही गोड पण खातोय बघा. हीटेड येस. हीट करून खातो, हीटेड. पीने को आपको कैपेचिनो. फर्स्ट टाइम देखा मैंने ये लगा क्या ये ना एग और देखो खोल के मुझे भी नहीं पता क्या निघतो आता कॉफी घेऊन. भोजन झालं. जाणार आता पुढे. मस्त एकदम छान टाऊन आहे. मगाशी पण बोललो पण ते मनातून जातच नाही. भारी वाटतंय. साहिल पुढे बसलाय, तो छोटा पोरगा आहे म्हणून त्याला बसून दिला. मला पुढे बसवते, मला पुढे झाले बस. गाइस समोरचा व्ह्यू बघा. मित्रांनो आता आम्ही पोहोचलो इथे विस्लरला. इकडे स्कायलाईन करणार आहे. आता कुठे ते दिसत नाही. ते सगळी तयारी झालेली आहे. साहिल डबल मौजे घालतोय. सॉसेस सॉक्स म्हणजे कसं पायाला थंडी नको. दादानी काढलेत विंटर बूट. डबल मौजे घालू का. आम्ही पोचलो इकडे, पार्किंग केली मस्त गाडीची. आता गाडीची इकडे फुकट पार्किंग नाही आहे तर इकडे असे पैसे पाहिजे. गाडीचं पार्किंग केलं पे स्टेशन. आणि इकडे वरती लोक स्की करतात. मस्त आहे. आता आम्ही इकडे झिप लाईनिंग करणार आहे. हे स्की वगैरे आम्हाला काही येत नाही. झिप लाईनिंगचं कुठे काय माहिती नाही. आता बघू. ना भाई तर गाईस आता आम्ही थांबलो आहे. आम्ही जसं चेक इन केलं आमचं, त्यांनी वेट वगैरे बघितलं, सगळं परफेक्ट आहे. आता आम्हाला फक्त थांबायचं, त्याच्यासाठी वेट ते लोकं करायला. येणार आणि आम्हाला घेऊन जाणार आहेत. कॅमेरासाठी धागा दिला, धागा बांधलाय कॅमेराला. म्हणजे कॅमेरा पडणार नाही. हां, कॅमेरा मी घेऊन जाणार आहे. मी एक्सक्लुझिव्ह फुटेज आणणार आहे तुमच्यापर्यंत वरून, आकाशातून. आता आम्ही वेट करतो जरा आणि मग भेटूया पुढे. तुझा काय चॅनल आहे? मग काय झालं. भाडं घेईल ना मी अपलोड करायला. रेव्हेन्यू पण आम्हाला भेटला पाहिजे. रेव्हेन्यू येत नाही सध्या. सध्या लॉसच आहे. तर तुझं जाऊन त्यात भाग घ्या तुम्ही. गाईज बघू शकता आम्ही आता मिशनला चाललो आहे. रेडी झालो आहे पूर्ण. दादा पण आहे पुढे. आणि आम्हाला स्पेशल कुठं दिले. आमच्याकडनं जास्त होप्स आहेत त्यांना म्हणून. आता हे गोंडोलामध्ये बसून इकडून डायरेक्ट वरती आकाशात पोचलो आहे वरती. लयच गर्दी आहे इकडे. एवढं एक्सपेक्टेड नव्हतं. बघ केवढी गर्दी आहे. आता आम्ही जाणार आहे माहीत नाही कुठे झालं. झिप लाईनकडे कुठेतरी नेत आहेत.
मजा येते गाईज. पाठून हात दाखवा, हात दाखवा. एकदम डेन्स जंगल इकडे बर्फामध्ये. आम्हाला बुटं पण दिले भारी, बुटाला जाळी पण लावली. आता हे दाखवायला जमणार नाही पटकन. पहिलं जाणार होतं. दुसरं राहणार दुसरं. आणि असे एकत्र राहणार. मी आणि खायला जाणार आहे. मी राईट साईडला जाणार. मी वॉक झालो आहे तयार पूर्ण. साईड पण तयार झाला. या जरा काहीतरी प्रार्थना करा आमच्यासाठी. आता मी हाच व्हिडिओ चालू ठेवतो. हातामध्ये ग्लोव्स नाही घातले तर वाट लागणार आहे. मजा येते, खूप मजा. पोचलो. 3, 2, 1. दादाला इथल्या इथेच पलटी मारायची आहे. नाही मारलं तर तुम्ही लगेच अनसबस्क्राईब करा. पलटी मारते का नाही बघूया. पलटी सायराज वामन पहिले जातो मी, तो बघेल कसा सायराज वामन जातो. मी एकटं जाणार आहे, लास्ट जाणार आहे. कारण की रेमन लगेच हमें अकेला जात आहे. झाली मस्त दुसरी झिपलाईन. आता इथून तिसरी चालू करणार आहे. आणि शिकले जरा, आता सगळे शिकलेत. मी जरा लक्ष ठेवत होतो सगळ्यांवर. आता करतायत बरोबर. आता ह्याच्यावर बघूया काय परफॉर्मन्स आहे सगळ्यांचा. आई गणपती बाप्पा. स्टंट काय रशी सोडणार आहे. झाल्या रशी सोडून दाखव झाल्या. सगळ्यात पहिला मित्रांनो, आता मी लक्ष ठेवून होतो ना परत. ठीक होता परफॉर्मन्स सगळ्यांचा. आता म्हणून मग जरा बोललो अजून एकेला घेऊन जातो. अजून एकेला घेऊन जातो. मग इकडे बघूया कसं परफॉर्मन्स सगळ्यांचा. एकदम शेवटी मी मार्केट येतो. भटकंतीचा फील येतोय. सस्पेन्शन ब्रिज रे हा तर हलतो. सगळ्यात पहिला मगाशी मी गेलेलो आणि त्यांनी सिलेक्ट केलं मला पहिलं जायला.
म्हणजे कसं काय एक्झाम्पल तरी करू शकतो. नाही नाही रे, साहिलचा मान होता रे. मानाची झिपलाईन. मानाची झिपलाईन होती ती. असं वातावरण आहे. आता हा तो बोलला आहे एकदम स्पेसिफिक शब्द वापरून त्याने डिस्क्राईब केलं आहे या झिपलाईनला. आणि मी कोट करतो, तो बोलला वाराच्या वेगापेक्षा तेज अशी झिपलाईन आहे इकडे, 750 मीटर जाणार आहे. झालं तयार वाराच्या वेगाने जाणार. आता हे कुठे संपतं ते दिसत पण नाही. आता बघूया, रहस्य खोलूया आता. भाई इकडे बघ. आता काय सॉलेमॉन बॉय सॅलेमॉन भाई इकडे पण आहेत.